पालिकेची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवाजी शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत राजश्री शाहू महाराज चौकाचे उद्घाटन। काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवाजी शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्ती नगर येथे राजश्री शाहू महाराज चौकाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी गंगाराम शेलार, माजी नगरसेवक शिवाजी शेलार, नगरसेविका शिल्पा शेलार यांच्यासह राजू शेख, मनोहर जाधव, परशुराम बागडी, गुरुनाथ कापसे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी नगरसेवक शिवाजी शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त खंबाळपाडा भोईरवाडी येथे बोहरी कॉलनीमध्ये पेवर ब्लॉकचे आणि खंबाळपाडा येथे नवीन पाण्याच्या लाईनचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी शेलार यांच्यावर नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। श्री छत्रपती शाहू महाराज युवा मित्र मंडळ कोल्हापूरकर त्रिमूर्ती नगर डोंबिवली पूर्व येथे राजश्री शाहू महाराज चौकाचे उद्घाटनही शेलार यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही शेलार यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाल्याचे सांगितले। तर शेलार यांनी आपल्या भाषणात सामान्य नागरिकांसाठी मी हजर असून प्रभागातील नागरी समस्या सोडवणे माझे कामच आहे असे सांगितले। पालिकेच्या सुरतिकागृहासाठी राष्ट्रवादी करणार एल्गार। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयाची अवस्था रामभरोसे असल्याचे दिसत आहे। मात्र पालिका प्रशासन रुग्णालयाची अवस्था सुधारण्यात का कमी पडत आहे याचा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे। पूर्वेकडील सुरतिकागृह केवळ छताचे प्लॅस्टर कोसळण्याच्या कारणावरून गेल्या 1.5 वर्षापासून बंद आहे। मात्र गरीब महिलांना होणारा त्रास पालिका प्रशासनाच्या नजरेत येत नसल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने यावर लक्ष दिले आहे। सुरतिकागृह लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी डोंबिवलीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त ए रवींद्रन यांच्याकडे केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डोंबिवली शहर कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोसकर यांच्या नेतृत्वाखाली गटनेते उमेश बोरगावकर, नगरसेवक जेसी कटारिया, शहर अध्यक्ष सुरेंद्र मात्रे, सरचिटणीस जगदीश ठाकूर यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर जगताप, श्याम आवारे, सुभाष गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त ई रवींद्रन यांची भेट घेतली। सुरतिकागृहाचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना होत होता। ग्रामपंचायत असल्यापासून सुरतिकागृह आता केवळ छताचे प्लॅस्टर कोसळण्याच्या कारणावरून गेल्या 1.5 वर्षापासून बंद आहे। त्यामुळे गरीब महिला पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयावर जात असल्याकारणाने रुग्णालयावर भार पडत आहे। आधीच या रुग्णालयात अपुरा कर्मचारी वर्ग आणि डॉक्टरांची संख्या वाढविण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष यामुळे गरीब महिलांनाही वैद्यकीय सेवा मिळण्यास कमी पडत असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे नाईलाजास्तव गरीब महिलांना खाजगी रुग्णालयाची पायरी चढावी लागते। या समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त ई रवींद्रन यांच्याबरोबर चर्चा केली। तसेच डोंबिवलीतील स्कायवॉक बाबतही निवेदन आयुक्तांना देण्यात आले। डोंबिवलीमधील म्हात्रेनगर येथील नाना नानी पार्क उद्यानाच्या सुशोभीकरणावर लक्ष याबाबतही पालिकेच्या उद्यान अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। त्याप्रमाणे पूर्वेकडील केळकर रोडवरील रिक्षा स्टँडच्या बाजूला विद्युत ट्रान्सफॉर्मर जवळील कचऱ्यांचे साम्राज्य पसरले असून यावरही लक्ष देण्याची मागणी केली। या संदर्भात माहिती देताना कार्याध्यक्ष नांदोसकर म्हणाले, आतापर्यंत सुरतिकागृहाच्या पुनर्विकासासाठी कोणीही विचार केला नाही। या ठिकाणी सुसज्ज सरकारी रुग्णालय होईल इतपत जागा उपलब्ध आहे। ही वस्तू नव्याने उभी राहिल्यास डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय प्रामुख्याने दूर होणार आहे। प्रशासनाने हा विषय गांभीर्याने न घेतल्यास राष्ट्रवादीला रस्त्यावर उतरून जाब विचारावा लागेल। डोंबिवलीत गतिमंद विद्यार्थ्यांनी साकारल्या इको फ्रेंडली गणेश मूर्त्या। हल्ली गणेशोत्सवात श्री गणेशाची उंच मूर्ती असावी अशी जणू स्पर्धा लागल्याचे दिसते। तर दुसरीकडे पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी पर्यावरण स्नेही इको फ्रेंडली गणेश मूर्तींचा आग्रह धरीत आहेत। याच हेतूने डोंबिवलीत गतिमंद विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारून पर्यावरण विषयक आत्मभान जागरूक करण्याचा संदेश दिला आहे। आविष्कार फाउंडेशन कल्याण आणि तन्मय आर्ट इन्स्टिट्यूट यांच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील मिलापनगरमधील सेंट जोसेफ शाळेत विशेष विद्यार्थ्यांसाठी इको फ्रेंडली गणेशा मेकिंग कार्यशाळेचे आयोजन केले होते। या कार्यशाळेत 50 गतिमंद विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून श्री गणेशाची मूर्ती कशी बनवावी याचे प्रात्यक्षिक दाखविले। या कार्यशाळेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना
त्यांच्या अंगातील कलागुणांना वाव मिळवण्याची संधी मिळाली आहे. इको फ्रेंडली गणेश मूर्ती म्हणजे काय आहे यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे असे संस्थेचे संस्थापक विनोद शेळकर यांनी सांगितले. तर शाळेच्या पर्यवेक्षक तृप्ती नार्वेकर यांनी सांगितले की गणेशोत्सव साजरा करताना घराघरात इको फ्रेंडली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी अशी आपली मानसिकता झाली पाहिजे की ज्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल. गणेशोत्सव आनंदाने साजरा करीत असताना पर्यावरणाचा समतोल साधण्याचा संदेश कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी दिला. तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.